ही आपल्या तरुण मुलांनी शिकलं पाहिजे, काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. जसे तुकोबराय म्हणतात, माझ्या वडिलांची मेरा सेवा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा तुला साधावया. भगवंताची चरणाची सेवा करणं ही माझ्या बापाची परंपरा आहे. तसं आपल्या मुलांनी म्हटलं पाहिजे, माझ्या बापाची परंपरा आहे कीर्तनात टाळ वाजायचं, मी उभा राहणार आहे. गळ्यात माळ घालावीन, कीर्तनात टाळ घेऊन उभा राहा महाराज. याला म्हणतात संस्कार. सर्व परिसरातील गावातील टाळकरी मंडळ आहेत, सुंदर अशी मनमोहक ज्यांनी चाल गायली ते असणारे श्री हरिभक्तीपरायण आदरणीय दत्ता महाराज. वा, 3 मूर्तीचा दत्त. वा बस, आम्ही नाथपंथी, आमचे गुरुच तुम्ही. मग आज काही टेन्शन राहिलं नाही बा. म्हणजे आता बापच जवळ उभा असल्यानंतर लेकरं भीतीत कशाला महाराज. पण सुंदर आवाज आहे, त्यांच्याकरता खरंच टाळी. बाबा तुमचा ह्या वयात एवढा आवाज होता, तर त्या वयात कसला असेल बरं? ते वय आठवतं. त्यांच्या संग साथ करणारे श्री हरिभक्तीपरायण भाऊ, वा वा, त्यांचे मनापासून अभिनंदन आहे. 2 चोपदार आहेत, ते म्हणले महाराज मागच्या मागं पळून जाऊ नये. आता बरीच महाराज लोक पळायला लागली, पळायला नाही लागली, पोलीस धरायला लागली आहे ना. म्हणून बऱ्याच लोकांचं कारखाने बंद झाले आता. त्यामुळे तुमच्या गावात जर वाऱ्यावाले असतील, देवलस पण करणारे, तर आता जरा बंद करा घडीभर. लय वळवळ करू. तुमचंच तुम्हाला सुधरण लोकाला म्हणते तर आनंदी आनंद शेरवाला शेरा शेर, तुमच्या अंगावर शेर पडला. बंद करा जरा आता, ते अवघड होत चाललंय महाराज. फार गोंदुगिरी असू द्या. सर्व असणारे चोपदार मंडळी, सर्व विनेकरी बाबा, हार्मोनियमवाले बाबा. बाबा माझा स्वर नाही लागलं तरी बटणं फिरवा, यांना काही कळत नाही त्यातलं. तू मला आणि ह्यांना कळतं, मला बी काही कळत. मी नातू एक नाही तुमचा, आहे ना. घडीभर तर हा म्हणा काही घ्यायचं घे, पण बटणं फिरवत राहा, आहे ना. महाराज बघा, एवढ्या वेळात आज बाबा पेटी वाजायला बसलेत, चे मनापासून अभिनंदन करतो. आणि आम्हा सर्वांना उत्कृष्ट असा उत्स्फूर्तता प्राप्त करून देण्यासाठी आमच्या संप्रदायामध्ये जी राष्ट्रीय माता जिला संबोधल्या जातं, जी जननी म्हटल्या जातं, तिला जन्मदाती, जिच्या 33 कोटी देव वावरतात, आणि शेवटी आपल्या आई वडिलांना, आजोबा आजींना, आपल्या गतप्राण झालेल्या व्यक्तीला मोक्ष द्यायचा ठरला, तर जिच्या मुखामध्ये घास दिल्यानंतर मोक्ष मिळतो, अशी आमची असणारी गौमाता जिवंतपणे आपल्या परिवाराचा सांभाळ करते आणि मेल्यानंतर आमच्या संप्रदायाचं वैभव वाढवते. मेल्यानंतर तिच्या चांबड्यापासून या पखवाजाला पुडी बनवतात, आणि त्याच्यातला आवाज ऐकला आणि मोहामध्ये, विषय सुखामध्ये रममाण झालेला श्री राज्यातून मच्छिंद्रनाथाला गोरक्षनाथांनी या पखवादावर बाहेर आणलं. दोनही मृदुंगाचार्य. तुमचे दोघांचे नाव? कृष्णा महाराज. वा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. हा, तुम्ही आमचे मायबाप, हे आमचे गुरु. टेन्शन राहिलं नाही. तुम्ही शिवशंकर, आमची जुनी मैत्री आहे ना. हा, जुनी मित्र आहेत आमचे. ते पारगावला होते का तुम्ही? मग ध्यानात आहे का? तेव्हा असंच बाबा होतो मी, तर काही बदल होता. आज काही सगळ्या देवाचीच भूमिका आहे, सगळी देवाची माणसं आहेत. म्हणून सुंदर असा आहे महाराज. पखवाद वाजवणं सोपं नाही एवढं महाराज. हा प्राण आहे बरं का भजनाचा, भजनांचा. हे जर वाकडं झालं आमचं सगळंच, आम्ही किती सरळ म्हणू द्या, यांनी फक्त करू द्या, आम्ही गारच. पण सुंदर हात आहे महाराज. किती लोक काय 2 तास तर तुला बदाडायचंय, तू एखादा बोल वाजून बघ ना, मग कळन तुला. ते काय तमाशातली ढोलकी टंग टंग करणारी. महाराज रक्ताचं पाणी करावं लागतं, तवा पखवा शिकल्या जातो. धन्य माता पिता तयाची. सुंदर महाराजांचा हातामध्ये गोडवा आहे. माझ्या संग आलेले आमचे मृदुंगाचार्य आहेत महेशजी महाराज आगळे, आमचे मौली महाराज पवार, ते आळंदीला वारकरी शिक्षण मध्ये संस्थात घेतात. आमचे असणारे परमश्री आदरणीय आदिनाथ भाऊ आहेत, आमचे मदन पाटील तिट्टे माझे शिष्य. आणि तुम्ही सर्व मायबाप आहात, आणि तुमच्या सर्व समोर या सप्ताहामधील 5म दिवस आहे. सुंदर ज्ञानेश्वरी पारायण आहे. ज्ञान होय अज्ञान, अति मूर्खत्या
दगडाला प्रेमाचा पाझर फोडवण्याची ताकद माझ्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी आहे, म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करायचं. अज्ञान जावं, अंधकार मिटावा. हो, लक्षात ठेवा, सोपी नाही. ज्ञान वात्सल्य, ज्ञान भक्ती, ज्ञान जिव्हाळा, ज्ञान माया, ह्या गोष्टी जर तुम्हाला प्राप्त करायच्या असेल तर फक्त ज्ञानेश्वरी वाचा. तुम्हाला माया कळेल कशी करावा लागते. जीव किती लावावा, किती जीव लावावा, किती जीव लावावा. अरे गावातल्या कर्म मती भ्रष्ट झालेल्या ब्राह्मणाने हातातलं खापर फोडून टाकलं, झोळीतलं पीठ इंद्रायणीत फेकलं आणि धक्के मारून गावाच्या बाहेर काढलं. स्वतःच्या पंचतत्वापासून बनलेला या देहरूपी जीवात्म्याचं चैतन्य स्वरूपाने मध्ये अग्नी प्राप्त केला आणि पाठीवर मांडे भाजून बहिणीला खाऊ घातले. हे ज्ञानोबारायांचं वैभव आहे, हे ज्ञान आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा की बहिणीवर किती प्रेम असावं, बहिणीसाठी काय करावं. आता सख्या बहिणी गेल्या आणि गुरु बहिणी आल्या. आया आया, कुठून आणल्या गुरु भावन गुरु बहिणी, मला हेच कळलं नाही. मला सख्या बहिणीच्या लग्नाला जात नाही, कपडे घेते तरी गुरु बहिणीच्या लग्नात कन्यादान घेऊनच राहते बिगर कपड्याचं. करू नका रे, पण लक्षात ठेवा, रक्ताला विसरू नका रे लेकरा. हो, आपलंच असावं. हे ज्ञानेश्वरी मध्ये शिकवल्या जातं. काय शिकवल्या जातं? गुरुची कृपा झाल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण चिंतन केल्यावरती काय होतं हे ज्ञान आपल्याला मिळतंय. किती ज्ञान मिळतंय महाराज. हे आपल्याला संबोधल्या जातं की त्या ज्ञानाच्या जोरावरती, त्या गुरुच्या कृपेच्या जोरावरती रेडा बोलवू शकतो. नुसता रेडा बोलत नाही तर मेलेला माणूस जिवंत होऊ शकतो. नुसता मेलेला माणूस जिवंत होत नाही तर गावातली मशीद बोलू शकते. माझ्या ज्ञानोबारायानं मशिदीला बोलवलं नेवाशामध्ये. हे ताकद कुणामध्ये? ही फक्त संत कृपा झाली आणि इमारत फळा. ही देहरूपी इमारत फळाला आणायची असेल, हिचं ताकद महत्व कळून घ्यायचं असेल तर ज्ञानेश्वरीचं, माझ्या ज्ञानोबारायानं सांगितलेल्या ज्ञानेश्वरीचं पारायण करा. तुमचं अज्ञान निघून जाईल, तुम्हाला आलेली काजळी निघून जाईल, तुमच्या पाण्यावर साचलेलं शेवाळ निघून जाईल आणि शुद्ध सात्विक पाणी तुम्हाला प्यायला मिळेल. पण शेवाळ काढायचं असेल तर ज्ञान होणं फार महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा. वैराग्यवान बनायचं असेल गाथा वाचा. भक्ती संपन्न बनायचं असेल तर भागवत वाचा. भक्ती कशी करावी वाचा भागवत. काय त्या गोपिकांची भक्ती होती महाराज. उदकाच्या नयनाने भिजली धरणी, किती प्रेम देवावरती. डोळ्याच्या अश्रुधाराने धरती भिजली महाराज देवाच्या. आक्रूर चांडाळा तुझ कोणी झाडिले, का घात करू आलाशी वधिशी सकळा. लक्षात ठेवा, जीवन कसं जगावं वाचा भागवत. अरे 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पाचा दंश होईल आणि ज्याने माझ्या बापाच्या गळ्यात साप टाकला तो मरून जाईल. डोळे उघडले, अरे 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 असं करू नकोस. जाऊन राजाला सांगितलं, असा असा शाप दिलाय तुम्हाला, काय करावं. घाबरला, काळजी करू नका म्हणले. पर्याय सांगितला आणि 7 दिवस भागवत श्रवण केलं. राजा मुक्त झाला महाराज, मुक्त. मरणावर विजय मिळवला. आपण तर लय भागवत कथा ऐकल्या महाराज. ऐकाजी तुम्ही फक्त भागवत, ऐकाजी तुम्ही फक्त भागवत, ऐकाजी तुम्ही फक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भागवत. कराल तेहित सत्य कला, कराल तेहित सत्य कला, ऐकाजी तुम्ही
ऐका, तुम्ही ऐका, भागवत ऐका. कारण भागवतामध्ये जे सांगितलंय ते सत्य सांगितलंय. म्हणजे तुम्हाला सत्य कळेल, समजेल, उमजेल. हो, सत्य कळणं फार अवघड आहे, सत्य पचवणं त्याच्यापेक्षा अवघड आहे महाराज. हो, एवढं तर सत्य आहे. म्हणून तर सांगतात सत्य तू, सत्य तू आणि सत्य तू विठ्ठला. भूतकाळामध्ये जो होता, वर्तमान काळामध्ये जो आहे आणि भविष्य काळात जो राहणार आहे तो सत्य आहे. बाकी सगळं मिथ्य आहे. जाणून शरण रिघा देवास. हे मिथ्य आहे. प्रपंच ही माया आहे. हे माझं ते माझं कबाड वज कोण कोणाचं शेवटी एकलं रे. संगे नये रे लंगोठी. कबीरदासजी सांगतात, ऐ कमाला ऐक, नंगा आया था नंगा जाएगा, सात लंगोटी नाही ले जाएगा. काय राहतंय संग सांगा, राहतंय काय? देह इथे मिळाला इथेच सोडायचा आहे. ह्याच्यावरची कपडे इथेच टाकून द्यायची. लोकही हुशार आहेत महाराज. फाटकी फाटकी असते ती मध्ये मेलेल्या माणसाची घालून, आणि चांगली अय मावल्या हो वापरलेले लुगडे सासूचे जाऊ दे ती घालू नये कोणाला. मेलेल्या माणसाचं असतं इथे. मग म्हातारीचे दागिने बरं जमत तुम्हाला, ते मेलेल्या माणसाच्या अंगावर नसते का? ते तर मस्त नटत गेलो काढून घेते. लय हुशार मारत त्याच्यात एखादा दागिना राहावा तिच्या अंगावरती बास. अन्न जर जावं एखादीने म्हणा, अगं ती राहिलं ना कानातलं, मग लगेच म्हणती आत्याबाई कानातलं लय आवडत होतं ना तुम्हा. लोक अरे कानातलं राहिलं काढून घ्या, काढून घ्या. हे रडणं नसती, माया आहे महाराज. ही माया आहे. म्हणून ही माया नव्हे तुझा हा परिवार, 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 परिवार परिवार नाही. द्रव्यदाराशन भंगुर, द्रव्यदाराशन भंगुर. द्रव्य संपत्ती दारा पत्नी आहे आपली नाही महाराज. पत्नी दारापर्यंत, जनस्मर्शानापर्यंत, देहचितेपर्यंत काय सर. जे तुम्ही सत्कर्म कराल, जे पुण्य कर्म कराल तेच तुमच्या पुण्य संघ आहे. आणि जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये प्राप्त केलेलं पुण्य, कमावलेलं पुण्य आहे तोपर्यंत तुम्हाला जगायचा, आम्हाला जगायचा अधिकार आहे आपल्याला. ज्या दिवशी आपलं पुण्य समाप्त झालं त्याला डॉक्टर, देवलशी कोणीही काही करू शकत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबाराय जव पुण्याची पाऊटी सरे, सवे इंद्रपदाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारा मृत्यू लोका. मृत्यू लोका. कशा करता? पुन्हा पुण्य करण्याकरता. एवढं भाग्यवान मृत्यू लोकात आहे की इथली अपेक्षा देव करतात, आणि इथं जन्माला आलेल्या लोकांना त्याचं किंमत नाही. आहे आपल्याला मृत्यू लोकाची किंमत? आहे माणसाची किंमत? अरे जर आपल्याला माणसाची किंमत असते, आपल्याला जर माणसं कळाली असते आणि आपल्याकडे जर माणुसकी जिवंत राहिली असती तर आज आपल्याला कोर्टाची पायरी चढावा लागली नसती, भावाभावाचे भांडणं झाले नसते, आणि जन्मदात्या मायबापाच्या वाटण्या केल्या
मावशो बरोबर का? तुमच्या नादाला लागून ह्यांनी वाटोळं करून घेतलं. तुम्हाला सांगते मी लागती का? ते म्हणतं एक तर भेटना पोराला आणि तू जर गेली तर माझं वाटोळच. पण लक्षात ठेव आई, आई माझ्या बोलण्याचा तुला 2 मिनिटं राग येईल, पण तुझ्या आईने तुला जन्म दिलाय तसा आमच्याही बापाला आमच्या आईनं जन्म दिलाय. तुमच्या आईने जसं तुमच्या दूध पाजले तसं माझ्या बापालाही आईनं दूध पाजले. तेवढेच हाडाची काढ करून मोठं केलंय ग. माझ्या आईनं फार कष्ट करून एवढं परिवार कमवलं, एवढं सासून ठेवले, फार कष्ट करून. त्याची किंमत कर. काय मागतो म्हातारी माणसं? मग कीर्तनातच ऐकायचं का? आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आधार. कीर्तनात ऐकायचंय का? माय बापे केवळ काशीन तिने न जावे. कीर्तनात ऐकायचं का? घरी गेल्यावर माय बापे केवळ काशीन, घरी गेल्यावर आई बाप उपाशी. महाराज लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं वैकुंठीतला देव मृत्यू लोकात आला आणि या मृत्यू लोकामध्ये वैकुंठ निर्माण झालं. तिथे सकाळ वारकरी आमच्या दर्शनाला जात असतील, ही पुण्याई, हे सामर्थ्य, ही ताकद कुणाची असेल तर फक्त जन्मदात्या मायबापाच्या पुंडलिकाच्या. नामदेव महाराज सांगतात, का रे पुंड्या मातला सीन उभा केले विठ्ठल. युगे झाली 28 आणि अजून का म्हणणं मनसी बस. अरे 28 युगापासून विटेवर उभा केलाय, अजून खाली बसला नाही. ही फक्त पुण्य आई बापाची आहे. आई बापाचे कळून घ्या त्यांचं महत्व. नुसते ऐकून उपयोग नाही महाराज, आचरणात आणावं लागतं, ते करावं लागतं महाराज. त्या पुंडलिकरायाची पुण्य एवढी सेवा चालू होती. पांडुरंग भेटायला आला. पांडुरंग विश्वाचा मालक, जेणे हे विश्व निर्मिले, महर्षी ऋषी संस्कार केले. 14 भुवनाचा अधिपती भगवान परमात्मा आहे महाराज. तो हे विश्वाचा उत्पत्ती करताय, जन्मदाता. तो आला. रुक्मिणी आईसाहेब रुसून आल्या म्हणून त्यांना नेण्यासाठी. बघितलं वाळवंटामध्ये चंद्रभागेचे कोणीतरी असणारा बालक आणि वृद्ध झालेल्या म्हातारा म्हातारीचे हातपाय दाबवतोय. बघितलं पुंडलिकर आहे, आई वडिलाची सेवा करतोय. वाटलं वा काय मातृ पितृ देव भक्त आहे महाराज. आणि म्हणून त्या भक्ताला भेट द्यावी, दर्शन द्यावे म्हणून विश्वाचा मालक पंढरीनाथ पांडुरंग त्याच्या जवळ समोर जाऊन उभा राहिला. पुंडलिकाने नुसतं बघितलं, सांगितलं, देवा तुम्ही मला दर्शन देण्यासाठी तुम्ही होऊन आलात. देवाला काही पुंडलिकानं बोलिलं नव्हतं बरं का, आमंत्रण दिलं नव्हतं माझ्यासारखं. माझं कीर्तनाची तारीख घेतली, नाव टाकलं, पत्रिका पाठवली, मला 25 फोन, तारीखच ध्यानातून गेली माझ्या. काल आमच्या मदन दादाने फोन केला, ते म्हणले आपल्याला दिदीच्या गावाला कीर्तनाला जायचं. मी म्हणलं कवा आहे कीर्तन? ते म्हणले उद्या. मी म्हणलं बरं झालं, ध्यानातच राहिलं नाही मला. मी कार्यक्रमाच्या गडबडीत होतो आणि मला आबांनी पत्रिका पाठवली होती. मी ओके म्हटलं, पण मला वाटलं पुढच्या महिन्यातली 28 असेल. मी अजून महिना जायचा, धोंड्याच्या महिन्यात. बरं जावायला धोंडेन मलाही, आम्हाला कायचे धोंडे, आम्ही धोंड्यासारखी राहिले नाही ना. चला देवा तुम्ही होऊन मला भेट देण्यासाठी विश्वाचा मालक आज दारात उभा आहे महाराज. पण सांगितलं जोपर्यंत माझ्या आई वडिलाची सेवा समाप्त होत नाही देवा, तोपर्यंत मी तुझं दर्शन घेऊ शकत नाही. पांडुरंगाने सांगितलं जवळ तू दर्शन घेत नाही तवर मी पुढे जात नाही. मग ठीक आहे, मला दर्शन देण्याची एवढी तुझी इच्छा लालसा असेल तर झिरकाविली वीट आणि उभा केले नीट. जवळची वीट घेतली फेकली, म्हणलं देवा याच्यावर नीट उभा राय. म्हणून म्हणतात सुंदर ते ध्यान उभा कर कटेवरी. कटेवर हात आहेत कमरावरती, विटेवर विटेवरी ज्याची पाऊले समान. ए देवा नीट उभा राय, वाकडा तिकडे जमत नाही मला. परमार्थ वाकड्या तिकड्याचं नाही, वाकडे तिकडे परमार्थात घुसले. मग लोकांना वारकरी, आमचे वारकरी लई चांगले आहेत महाराज. पंढरीचे वारीकरी ना अधिकारी मोक्षाचे. पण नास्तिक लोक, मतिभ्रष्ट दुर्बुद्धीचे लोक याच्यात घुसली आणि मग लोकांना वारकरी लबाड असते. तो लबाड नसते, लबाड लोकांना माळी घातल्या लबाडानं, म्हणून वारकरी लबाड झाली. तर माझा वारकरी लबाड नाही, वारकरी कोणाला फसवत नाही महाराज. हो ध्यानात ठेवा, ही आईवडिलाची पुण्याई आहे महाराज. किती मोठी की आज भूवैकुंठ नगर पंढरपूर मृत्यू लोकामध्ये झालं असेल तर आईवडिलाची पुण्याई आहे. हे महत्व आपल्याला कधी कळावं, कधी समजावं आईवडिलाचं महाराज. अरे कितीही आयुष्यभर आईवडिलाला त्रास द्या, ते एक शब्द उलटून बोलत नाहीत.
घरात नाश व्हायला लागला म्हणून आई बोलत असते, आमच्या काळात असं नव्हतं ग, एवढ्याला फेकून देत नव्हतं. रात्रीचा दिवस करून पोरग कमवून आणते तुम्ही 4-4 भाकरी दारात फेकून देता. हे दुःख तळतळ वाटते म्हणून म्हातारी बडबड करते. मग सुनान माझा डंगरीला काही कामच नाही नसते, बडबड करीत राहते. अगं तिला वायला चाललंय, नाश व्हायला लागलंय, घरातलं कुत्र सुद्धा भाकरी खायना म्हणून तिला दुःख वाटतंय आणि म्हणून ती बडबड करते की तुमचा प्रपंच नासू नये. हे लक्षात ठेवा, हे आपल्याला समजलं पाहिजे. आईवडिलाचं महत्व समजलं पाहिजे. अरे वेदशास्त्र सुरू करताना सुरुवातीला सांगितले मातृदेव भव पितृदेव भव. अगोदर आईवडिलाला प्राधान्य दिले. धन्य माता पिता तयाची. किती आहे हे महत्व आहे महाराज, हे कळावं म्हणून हे कीर्तन आहे, म्हणून कथा आहे, म्हणून सप्ताह आहे. हे आपल्याला समजलं पाहिजे. नुसतं ऐकून सोडून द्यायचं नाही. सोनारे फुंकिली नळी इकडून तिकडे गेले वारे, हे असलं करायचं नाही. आचरणात आणा. आणि लक्षात ठेवा, ते आचरणात जर तुम्हाला आणायचं असेल, परमार्थ कळून घ्यायचा असेल, आई वडिलाचं महत्व पुण्य समजून घ्यायचे असेल, संप्रदायाचा वैभव काय आहे समजायचं असेल, तर आपल्या जीवनामध्ये एखादा संत संगत असावी. महाराजांची नाही बरं का, संत सांगितले. संत जे पाण्यासारखे असतात. सगळ्या सोसी जगाचे आघात संत तोची जाना जगी. दया क्षमा ज्याचे अंगी. दया क्षमा ज्याच्या अंगामध्ये असते, ताकद असते, तो संत आहे महाराज. आताची संत पोटासाठी संत आणि झाली कलित. हे संत म्हणू नका तुम्ही महाराज. माझी मुक्ताई, माझी 10 वर्षाची मुक्ताई ज्ञानरूपी भक्तीच्या सागराला उपदेश करत असताना ताटी लावून ज्ञानोबा याद बसले आणि माझ्या मुक्ताईनं सांगितलं, ए दादा, अरे जगात या लौकिक संताकडे बघून, या वेशधारी माणसाकडे बघून तू स्वतःला कोंडून घेतोस, चुकीचं काम आहे. मग ती कोणी असू द्या, ती मुक्ताई सांगते, वरी भगवा झाला नाही अंतरी वश केला त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू. अंगावर भगवा कपडा घातलाय माझ्यासारखा, गळ्यात माळे घातल्यात, कपाळाला बचाकभर गंध लावलाय आणि अलोक निरंजन भिक्षा आंदे गावात मागायला आलाय, तो साधू आहेच असं काही. आपण त्याला नाथपंथी आला बरं का. नाथपंथी बनणं एवढं सोपं वाटलं तुम्हाला? एवढं सोपं वाटलं? जिवंतपणे त्याचा अंत्यविधी होतोय. संन्यास घेणं एवढं सोपं नाही. ब्रह्मचारी राहणं सोपं आहे, पण संन्यास घ्यायचा असेल जिवंतपणे अंत्यविधी, जिवंतपणे पिंडदान करावा लागतंय आणि मग त्याचा संन्यास विधी होतोय. हे कानामध्ये कुंडल, नाथ संप्रदायाचं भगवान शिवानं तयार केलेली ही परंपरा आहे भगवान शंकराची, भगवान शिवाची, की या विश्वाचा उत्पत्ती करता भगवान परमात्मा विष्णू परमात्म्याचा जन्म ज्याच्या उजव्या वाम भागाच्या अमृतबुंदामधून झाला तो भगवान शिव. लक्षात ठेवा. म्हणून मी कीर्तनात पहिल्यांदा म्हणत असतो, एक ओमकार, 13 आधार आणि तीनो लोको में जय जयकार. स्वर्ग मृत्यू पाताळ या तिन्ही लोकांमध्ये ज्याच्या जय जयकार होतो तो म्हणजे शिव. हे जीवनच शिव स्वरूप आहे. फक्त ते जीवाला अवस्थेला प्राप्त झालंय. एकदा जीव अवस्था सोडून द्या, शेवटी तो शिवाकडेच जातोय. माणूस काय म्हणतात, शिव झाला किंवा शिव झाला, शिव झाला, शिवस्वरूप झाला, मुक्त व्हायला लागतंय महाराज. आणि म्हणून तर याला शेवटी मर्शानात नेऊन ठेवतात, शिवाच्या सानिध्यामध्ये. हे लक्षात ठेवा. ही फक्त त्याला जीवाची अवस्था मिळेल त्याच्या कर्माने, जी कर्म घडलं असेल, जी काही पापपुण्य घडलं असेल. त्या भगवान शिवाचा उजव्या वाम भागातून एक अमृत बुंद बाहेर पडला आणि त्या बुंदामधून ज्याचा जन्म झाला तो विष्णू, शिव, विष्णू. लक्षात ठेवा. आणि तो भगवान परमात्मा. म्हणून मायबापाव कधी लक्षात ठेवा, हे आधार जीवाला आपल्या देणारं तत्व आहे. आणि म्हणून आपल्याला जर जीवनामध्ये अशी मुक्त अवस्था प्राप्त करायची असेल, शिवस्वरूप बनायचं असेल, तर जीवनामध्ये आपल्याला संत विचार फार महत्त्वाचे आहेत. मी तुम्हाला सांगत होतो, हे कानं फाडणं सोपं नाही. भगवान शिवानं तयारी केलेली ही परंपरा, ही नाथ संप्रदायाची परंपरा आहे महाराज. ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. बरीच लोक म्हणतात ज्ञानोबारायापर्यंत एक गुरु एक शिष्य परंपरा होती, ती ज्ञानोबारायांना चुकीचं आहे. चुकीचं हे साप विधान चुक. एक गुरु एक शिष्य परंपरा जर होती तर मग ज्ञानोबारायांनीच आपली परंपरा सांगत असताना सांगितलं, आमचा आदी गुरु शंकराचार्य, आदी जो शंकर विश्व भगवान परमात्मा, आदिनाथ, आधी अंती, जो तो आधी, जो आधी, ज्याचा कधी अंत होत नाही, असा आधी.
म्हणून मला सांगतात अनादी अंबिका भगवती, ही अनादी आहे भगवती, भक्ती आहे ही अनादी काळापासून आलेली. म्हणून आदिनाथ गुरु हा आधी, सगळ्याच्या आधी, सगळ्याचा जो आधी, ज्याचा अंत होत नाही असा आधी नाथ. नाथ म्हणजे नाशवंत देहाचं सार्थक करून देणारा तो नाथ, नश्वर देहामध्ये देवाची प्राप्ती करून देणारा नाथ, तो आदिनाथ गुरु. आणि सकळ सिद्धांचा सिद्ध. किती सिद्ध आहे तो? बसलेले मंडळी, किती कीर्तन ऐकली तुम्ही आतापर्यंत? बाबा कीर्तन ऐकली नाही, आम्ही बरेच कीर्तनकार वाट लावली, त्यांना काडी लावायला सुद्धा आम्ही गेलो. किती सिद्ध आहेत सांगितलं नाही तुम्हाला कोणी? मग तुम्ही अभंगात म्हणत नाही का 84 सिद्धांचा? 84 सिद्ध आहेत. या 84 सिद्धांचा जो गुरु आहे तो आदिनाथ आहे. ते 84 सिद्ध तुमच्याकडे आहेत, प्रत्येकाकडे. असं ज्याच्याकडे सिद्ध नाही असा माणूसच नाही. फक्त तुम्हाला माहित नाही, हे आपलं दुर्दैव आहे. आपण कधी ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. जाणून घेण्याचा आपण कधी प्रयत्न केला नाही. कुठे हा 84 सिद्ध सांगा बरं मला. नाही तर इथंच जय विठ्ठल करू. मी काही पाकिट ठरवून येणारा बाबा नाही बरं का आयुष्यात. कुठे आहेत सिद्ध? प्रत्येकाकडे आहेत. असा सिद्ध नाही असा माणूस नाही. सुंदर असा भगवंतानी कर्मगतीनं 3.5 हाताचा नरदेह दिलाय. तो नरदेह ताईट ठेवण्यासाठी, असा रोबाबाद बसण्यासाठी त्याला काय गरज असते? पाठ गरज असते, है का नाही? आणि पाठीला काय राहतं ताईट ठेवायसाठी? मनके. जर मनकेच नसले मग मनक्यात गेला, याचं कुबड निघालं. मग ताईट ठेवण्यासाठी पाठ ती रडायची. एक दिवस रेवणनाथ बाबा तिथे मुक्कामाला गेले, कारण ती मुलगा झालेला 12 दिवस होऊन गेले, तो जिवंत होता. आनंदाच्या भरामध्ये त्या मधुविप्रानं त्याला जीव घातलं, पण मध्यरात्रीचा समय झाला, काळाने घाला घातला आणि मुलाचा प्राण घेऊन गेला. मुलाचा प्रेत मांडीवर आहे, बाप नाथांचे पाय दाबतोय आणि रेवणनाथ झोपलेले आहेत महाराज. आईनं बायकोनं हाका मारली, अहो ऐकलत का? ते हळूच बाहेर आला. काय झालं? आपला मुलगा गेला हो. काय होते? मला वाटलं की काही डेकोरेशन केले, चकमक चकमक. ऐक, आपल्याला हे इथून माग आपण ते दुःख सहन करीत आलो, पण एक नाथ योगी आपल्या घरामध्ये विश्रांती करतोय. तू रडू नकोस. नाथ बाबांची झोप मोडली नाही पाहिजे. झोप ओरिजिनल झोपलेल्या माणसाला कधीच झोपतून उठव नाही, पाप लागतंय. झोपीचं सोंग घेणारा लाद घाला, काहीच पाप नाही. आणि सोंग घेणारी माणसं तुम्हाला सोपं ओळखायची कशी आहेत महाराज? एका हाक्यात जर उठला नाही असं समजायचं हे सोंगडे. हाक जर मारली तुम्हाला, ए बाळ्या उठ ना, असं समजायचं हे सोंग करणारा माणूस आहे. पण पहिले हाक मारली आणि माणूस दचकून उठला असं समजायचं ओरिजिनल झोपलेला होता. हो, रडू नकोस. ब्रह्ममुहूर्त होत आला, आईला दुःख अनावर झालं आणि हुंदका बाहेर आला. तोंडात घातलेला बोळा बाहेर पडला आणि हुंदका बाहेर आल्याबरोबर तो हुंदक्याचा स्वर रेवणनाथाच्या असणाऱ्या कानावरती पडला आणि पडल्याबरोबर उठले, म्हणले काय झालंय? काही नाही झालं बाबा, काही नाही. काय झालं? काही नाही. सांगितली हकीकत. आणि तो विप्र रडायला लागला. काळजी करू नका, मी इथं असताना काळाची ताकद कशी झाली येण्याची आणि तुझ्या मुलाचा प्राण नेण्याची, याचं शेव जपून ठेव. मी स्वर्गात जवळ जातो, कैलासाला तुझ्या मुलाला घेऊन. कैलासाला गेले आणि सगळ्या मेलेल्या जी मुलं होती सगळ्याचे प्राण घेऊन आले. खाली आल्यानंतर पुतळे तयार केले आणि ते चैतन्य त्याच्यामध्ये सोडून ते जिवंत झाले. ते 9 सिद्ध आजही विटेला त्यांच्या समाधी आहेत. ही नाथांची शक्ती. मेले माणूस जित उठविलं, वेळ काळा ते ग्रासिले गा कैसा वासुदेव बोलतो. ही नाथांची परंपरा आहे. म्हणून माझ्या मुक्ताईनं कुत्र्याचं आडूक फिरवलं तर माणसं जिवंत झाली. चाललेलं प्रेत होतं माऊली आंघोळीला गेली, साधूचं दर्शन घ्यायला गेली, म्हणून ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. महाराज आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? समोरून अंत्ययात्रा चालली, ती माझ्या मालकाची आहे, धन्याची आहे, आणि मी आता त्याच्या संग सती जाण्यासाठी गंगेत स्नान करून निघाले. आणि तुम्ही सौभाग्यवती म्हणतात. निवृत्तीनाथ दादा सांगितलं, आई ऐक,
माझ्या असणाऱ्या भावाने, माझ्या शिष्याने तुला आशीर्वाद दिलाय, आणि नाथाचा आशीर्वाद कधी खोटा ठरत? हे काय लबाड महाराजांनी दिलेला आशीर्वाद नाही. नाथाचा आशीर्वाद कधी खोटा ठरत नाही. हे चौघही भावंड त्या प्रेतापाशी आले आणि विचारलं, आई काय नाव आहे का तुझ्या मालकाचं? सांगितलं, चैतन्य. माझ्या ज्ञानोबरायांनी झोळीतला भस्म घेतला, ब्रह्मनामाचा दिलेला उपदेश त्याचा जप केला, त्या संजीवनी मंत्राचा प्रयोग केला, आणि तो घेतलेला भस्म त्या माणसाच्या कपाळाला लावला आणि सांगितलं, चैतन्य उठ. झोपेतून लेकरू उठवा असा माणूस उठून बसला. ही नाथ परंपरा आहे महाराज. नाथाचं वैभव कमी नाही, फक्त आता कसं झालं, तुम्हाला नाथपंथीच कळना कुणाला. मग लोक काय महाराज भगवे कपडे घातले आणि गावाच लुटलं आमचं. आता ते लुटेरा होता, त्याला आम्ही काय करावं? साधूची परंपरा आहे भिक्षा मागणं. हो, लक्षात ठेवा. हे कान फाडणं याला साधू म्हणतात, याला नाथपंथी म्हणतात. ज्याच्या कानामध्ये कर्णी कुंडल असतात. हे कुंडल घालताना महाराज डॉक्टर नाही, दवाई नाही, औषध नाही, मलम नाही, टूप नाही. तुमचं खाणं पिणं बी नसतंय महाराज. फक्त गव्हाचं पीठ, गुळ आणि गाईचं तूप एवढ्यावरती 3 महिने काढावं लागते. खाताल का तुम्ही? मीठ नाही, भाजी नाही, भाकर नाही, तुमचे मसाले नाही, तोंडाला बेचव असू द्या, एवढंच खावं लागतं. आमच्या आदिनाथ भाऊला विचार, आमच्या आश्रमात झाला एक जण माझ्या गुरुभावाचा चिरा. सोपं नसतंय महाराज नाथ बनणं म्हणजे. ती परंपरा नाथ परंपरा आहे. म्हणून महाराज ज्ञानोबारायांनी मेलेला माणूस उठवला. ही नाथांची परंपरा आहे. म्हणून नाथ संप्रदायात एक गुरु एक शिष्य परंपरा नव्हती. हे तत्व कठीण होतं, फक्त ते सोपं केलं आणि माझ्या ज्ञानोबारायांनी मुक्त हस्ताने बहाल केलं. जो दान केलं ते ज्ञान देवसार जो देऊन टाकलं, मुक्त केलं महाराज. हो, कितीही शिष्य करू शकतो एक मनुष्य, असं काही बंधन नसते. म्हणून असतं ते ज्ञान आपल्याला प्राप्त व्हावं, मिळावं, म्हणून आपल्या जीवनामध्ये संत संगती फार महत्वाची. संत संगती म्हणजे चांगल्या विचाराची संगती. चांगले विचार, आपल्या जीवन सुधारणारे विचार, बिघडवणारे नाही. खरं सांग आई, तुझा जन्माला आल्यानंतर मुलगा चांगला होता का बिघडलेला होता? तुम्हाला पोरं झाले ना, तुमचे पोरं चांगले होते का नाही? चांगले चांगले, पण नंतर बिघडले. कशामुळे दादा? पोराला वाईट संगती. तुमचं पोरग वाईट नव्हतं, त्याची मित्र वाईट आहेत, त्याची संगती चुकली. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला अनमोल किमतीचा हिरा होता, पण त्याने संगती ढेकणाची केली. वाईट झालं महाराज. चांगला साधू होता, पण पेताळाच्या संगतीला गेला. मग लोक म्हणले, भगव्या कपड्यावाले नुसते गांजाच फुकीते. कोणी काढलं हे मला हेच कळना. ते पित नाहीत असं मला म्हणायचं. पण ते बरेच लोक, मला फोन आला का, काही काही तर तारखी घेतात आणि माझा फोटो बघितले, नाही नाही हे काय कीर्तन करणं भगव्या कपड्यावाल्याचं काम आहे का? मग कोणाचं आहे? मग काम कोणाचं आहे मला? अरे वैष्णव परंपरा, वैष्णव संप्रदाय, वारकरी संप्रदायाचं मूळ शोधलं तर हेच भगवा आहे, हाच भगवान शिव आहे. लोक उगाच म्हणतात ते आड्या गांधावाले येत, आम्ही उभ्या गांधावाले येत. उभे म्हणजे वैष्णवान, आडे म्हणजे शैव. आणि ते असं गोल लावित कुकू म्हणजे ते शाक्त आंबाबाईचे भक्त. आई राजा उंदे उंदे येऊन दे येऊन दे. काही कळलं ना महाराजा माळपारड्यावाल्यांना बी. देव अंगात येत नाही असं मला म्हणायचं नाही, पण त्या देवाचं पार वाटोळच करून टाकलं. काही करायला लागली कुठं नाही. असू दे, आपल्याला ती देवा नाही ज्याच्या अंगात येत असेल, ज्याला माळपरडी असेल, फक्त त्याचा उपयोग चांगला करा, लोकांचं चांगलं होईन असं करा. ओके, भोंदगिरी करायला नका लोकांसारखी. पण लक्षात ठेवा महाराज, या वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदायाचं मूळ जर काढलं तर माझा भगवंत आहे. हा भगवान शिव पांडुरंग परमात्म्याचे गुरु आहेत महाराज. म्हणून तर पांडुरंगानं उचलून देवाला डोक्यावर घेतलंय. आहे का नाही? भगवंताच्या डोक्यावरती शिवलिंग आहे का नाही? हे शिवलिंग माझ्या नाथबाबांनी बघितलं, आणि बघितल्यानंतर माझ्या नाथबाबांनी सांगितलं, ए भक्तजनांनो ऐका, आपलं मूळ जो आपला आद्य गुरु कोण असेल तर भगवान शिवाय. हे का जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. वैष्णव संप्रदायाचं मूळ शिरोमणी महादेव भगवान शिवाय. हो, ही भगवान वारकरी परंपरा आहे तिथंच आहे. त्यांनीच वारकरी झाला अगोदर, म्हणून आपण वारकरी झालो महाराज. कपड्यावर जाऊ नका,
हो, नाना परी कपडे एकची धागा, एकच आहे सगळं, फक्त आपल्याला वाईट विद्वेष. हरी हरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या. हा, ही एक एकाचं हृदय आहे महाराज. साखरेच्या कोणत्याही टोकाला जीभ लावा, गोडच लागणार आहे. तसं भगवान शिवाची भजन करी महादेव राम पूजे. अरे हनुमंतराय पाण्यावर राम नामाची दगड लिहून टाकले तर राम प्रभू रामचंद्र भगवान शिवाचं शिवलिंग तयार करून त्याची पूजा करून त्याच्यावर बिल्वपत्र समर्पण करत होता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भेद राहिला कुठे महाराज? आणि कैलास पर्वतावर पार्वती माता भगवान शिवाची शिवपूजा करायला गेली, त्यावेळेस माझा भगवान भोलेनाथ रामाचं भजन करत होता. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे श्रीराम जय राम जय जय राम, 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 जय राम. सियावर रामचंद्र भगवान की जय. हे भजन माझा भगवंत करत होता महाराज. म्हणून भेद ही अशी भेद रहित वृत्ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आपल्या जीवनामध्ये भेद गेलेल्या संतांची संगती झाली पाहिजे. म्हणून अशा भेद रहित जीवनात संतांची सद्गुरूची प्राप्ती आज निळोबारायांना झाली आहे. निळोबाराय पंच संतांमध्ये त्यांचं प्रेमाने उल्लेख केला जातो. निळोबाराय सर्वसामान्य माणूस नव्हते महाराज. जीवनामध्ये तुकोबारायकडून अनुग्रह प्राप्त झाला आणि तुकोबारायने सांगितलं जा तीर्थयात्रा करून ये. नामस्मरण गुरुकडून भेटलेल्या नामाचं चिंतनाची आपल्याकडून काहीतरी तप झालं पाहिजे. आणि म्हणून निळोबारायला तीर्थयात्रेला सांगितलं आणि यात्रा परत करून ये, मी तुला दर्शन देईल, तुझा अनुग्रह तुझा बोध मी पूर्ण करेल. निळोबाराय या तीर्थयात्रेला निघून गेले आणि तीर्थयात्रा पूर्ण करून येईपर्यंत माझे तुकोबाराय सदेह वैकुंठ गमन झालं. तुकोबारायांचं काय झालं? तुकोबारायांचं वैकुंठ गमन झालं. वैकुंठाला माझे तुकोबाराय गेले नाही, वैकुंठीचा मालक तुकोबारायला न्यायला मृत्यू लोकात आलाय. काय झालंय? वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठ बोलावितो, वैकुंठ वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, वैकुंठ श्रीरंग बोलावितो.
माणसाने 6 वेदाचा अभ्यास जर केला तर सगळं सांगतायत मृत्यू लोकात प्राप्त झालेली वस्तू इथे सोडून द्यावा लागते. पण माझ्या तुकोबरायाने सिद्ध करून दाखवलं की गुरुच्या कृपा आशीर्वादाने नामचिंतनाच्या जोरावरती वैकुंठाला देह नेता येतो. माझे तुकोबराय 3दा वैकुंठाला गेले आणि 3दा मृत्यू लोकात एक आपली कन्या भागीरथी यांच्यासाठी माझे तुकोबराय खाली आले. दुसरी संताजी बाबा जगनाडे यांना सांगितलं होतं, संताजी तू जर गेला तर मुठभर माती तुझ्या समाधीवर टाकेल. संताजी बाबा गेले. तुकोबरायांचं वैकुंठ झालेलं होतं. जेव्हा तुकोबराय वैकुंठातून खाली आले आणि मुठभर माती पडली तेव्हा त्या संताजी बाबाचं डोकं मस्तक झाकलं, टाळू झाकले. आणि तिसरे म्हणजे ते तुकोबराय ज्या शिष्य निळोबरायाला अनुग्रह दिला आणि तीर्थयात्रा करायला लावली. तीर्थयात्रा करून परत निळोबराय देहूला आले. देहूला आल्यानंतर बघितलं तुकोबराय म्हणले वैकुंठाला गेले. माझ्या निळोबरायने त्याच ठिकाणावरती तुकोबरायचं नावाचा गजर सुरू केला आणि देवाच्या समोर धरणं धरलं. जसा तुकोबरायांनी निर्माण केलेला गाथा या कर्म पंडितांनी दगड बांधून इंद्राणीत सोडला आणि इंद्राणीच्या बाहेर जसा तुकोबरायाचा पाय पडला आणि तसाच त्या इंद्राणीच्या काठावरती दिवस टाकून दिला आणि विठ्ठलाचं भजन सुरू केलं महाराज. तसं आज निळोबरायांना माहित झालं की तुकोबराय वैकुंठाला गेले आणि मग तुकोबरायला नाही त्याच ठिकाणी निळोबरायाने धरणं धरलं आणि तुकोबराय देवांना तुकोबरायाचा धावा निळोबराय करायला लागले महाराज. बघितलं पांडुरंगानं, अरे निळोबराय धावा करतोय याची परीक्षा घेतली पाहिजे. जीवनामध्ये गुरु करताना परीक्षा घेतली पाहिजे गुरुची सुद्धा. उगच कुणाच्याही हातात जीवन देऊन पाणी पिना छानके आणि गुरु करणा किंवा ज्ञानोबराय जसं पहिल्याच अध्यायामध्ये सांगतात, काय सांगतात, म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जसे मुळे सिंचने सहज शाखा पल्ले. जीवन जर आयुष्यभर टवटवीत ठेवायचं असेल, उज्ज्वल बनवायचं असेल, नाव समाजात निघावा असं वागायचं असेल तर लक्षात ठेवा गुरु चांगला करावा. नाहीतर ह्या सप्त्यात एक गुरु, पुढच्या सप्त्यात एक गुरु, काल याला तिसराच गुरु. एकच माझ्या सगळ्या संतांची परंपरा बघा, एकच गुरु. बघितलं तुकोबरायाचं धरणं धरलं. भगवंतानी रूप बदल केला, तुकोबरायाचा वेश धारण केला आणि मृत्यू लोकात आले. महाराज तो निळोबराय होता, गुरु भक्ती त्याच्यामध्ये एवढी रूढ झालेली होती, तो बदलू शकत भगवंताला. जसे रावणानं सीतेचं हरण केलं आणि घेऊन अशोक वाटिकेमध्ये नेऊन ठेवलं आणि माझा राम परत आला. बघितलं सीता नाहीये, त्या सीतेच्या शोक सागरामध्ये माझे प्रभू बुडाले. एवढे बुडाला राम की महाराज झाडाला कवटाळायचा आणि हे सीते, दगडाला मिठी मारायचं हे सीते, आणि असा पळायचा आणि मागं लक्ष्मण पळायचा. दोन्ही नैनामधून अश्रूच्या धारा चाललेल्या आहेत. झाडा फुलांना विचारायचा माझी सीता कुठे, माझी सीता कुठे. हे बघितलं ना महाराज पार्वतीनं आणि म्हणले ओ भोलेनाथ, ज्याचं रात्रंदिवस भजन करतात, ज्याच्या नामा चिंतनाचा एवढा महिमा सांगतात, ज्या रामाचा एवढा आदर्श जीवनामध्ये बाळकावं सांगतात, एक तत्व, एक नेमी, एक पत्नी, एक बाणी. अरे ज्यानं फक्त आईच्या एका शब्दावरती अयोध्या नगरीचा त्याग केला आणि भगवा कपडे घालून 14 वर्षाचा वनवास स्वीकारला महाराज. प्रभू रामचंद्राचा जीवनाचं आचरण का करावं, सावत्राईचा एक शब्द माझ्या रामानं ऐकला. स्वतःचे गुरु वशिष्ठ मुनी सांगत होते, रामा मी तुझ्या बाजूने आहे, तू गादीवर बस. अयोध्येचा राजा दशरथ सांगत होता, रामा गादीवर बस, आम्ही तुझ्या बाजूने आहोत. जी अयोध्या नगरी होती सगळी सांगत होती, राम प्रभू तुम्ही गादीवर बस, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. बहुमत माझ्या रामाच्या बाजूने होतं, पण राम माझा मात्र आईच्या बाजूने होता आणि म्हणून सावत्राईचा एक शब्द आणि 14 वर्षाचा वनवास घेतला महाराज. आता सख्य आईचं पोरं ऐक ना, दुर्दैव आहे कलियुगामध्ये. गेले महाराज. अगं येड्यान करू नको, तो माझा राम आहे आणि रामाची ताकद तुला. राम रमयंती, रम्यता जिथे प्राप्त होत असते. आणि मग
सांगितलं असं आहे पार्वती मातेनं रूप बदललं, सीतेचं रूप धारण केलं आणि ज्या अभयारण्यामध्ये जंगलामध्ये प्रभू रामचंद्र जाऊन सीते म्हणून झाडाला कवटाळत होते, दगडाला मिठी मारत होते, जिच्या शोक सागरामध्ये बुडाले होते, अन्न पाणी त्याग केलं होतं. इकडे बघा काही नसतंय ते या देवाचं असतं. इकडे बघा, हो त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात, एखाद्याला होत असते, आपल्याला बघू नका. इकडे बघा विठ्ठल 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 विठ्ठल. सीता मातेचं रूप धारण केलं, पार्वतीनं मृत्यू लोकांमध्ये आली, पुढे राम प्रभू चाललेत, मागे लक्ष्मण दादा चाललाय आणि दोघांच्या मध्ये सीता माता उतरली आणि सांगितलं, ओ राम मी आले. माझा राम झाडाला कवटाळी मारता, सीते अहो मी तुमच्या मागे उभा आहे, हे सीते कुठे आहेस तू? लक्ष्मण दादानं बघितलं, सीता माता आली, साष्टांग दंडवत केलं, सांगितलं दादा, अरे दादा झाडाला काय कवटाळीतोस? बघ सीता मैया आली, आई आली, तू बघ ना. माझ्या रामानं तिच्याकडे बघितलं नाही. सीता माता पुढे जाऊन उभा राहिल्या, सांगितलं अहो स्वामी मी आले. माझ्या रामानं तिच्या डोळ्याकडे सुद्धा चेहऱ्याकडे सुद्धा वर बघितलं नाही, खाली मान घातली. सीते सीते चालू होतं. लक्ष्मणानं डोक्याला हात लावला, म्हणजे याच्या डोक्यावर परिणाम झाला का काय? बायको गेली म्हणून आता बायकोच्या नादाने आई बापा बाहेर निघाले तरी परिणाम झालाच का? असं सांगायला लागल्यावरती माझ्या रामानं तिच्याकडे बघितलं नाही. उलट माझ्या रामानं हात जोडले, सांगितलं आई का येड्यावणी करतेस? तीच असणारी जगदंबा पार्वती माता या भूतलावरती तिचा अवतार तयार झाला आणि तिलाच येडेश्वरी म्हणतात. काय म्हणतात? माझ्या रामानं सांगितलं कशाला येड्यासारखं करते. जसं गाणं तुम्ही ऐकलं असाल ना, असा महादेव मोठा जतीन त्याची अर्धांगी पार्वती, तिचं यरमाळ्याची सतीन येडू डोंगरावर नांदती. ऐकलं गाणं कधी? करायचं चालू नको, मला येतात गाणे तसं काही नाही, आपल्याला काय करायचं त्या गाण्याचं. तिथं हाय बाय सीताची नानी ग, तिथलं आटत नाही पाणी ग, तिथलं बसताना आईच्या हातीनं, तिथं बाय दिवसा बी वाटते अभिते, तिचं यरमाळ्याची सतीनं येडू डोंगरावर नांदती. जसं पार्वती मातेनं सीता मातेचं रूप धारण करून रामासमोर आली, पार्वती मातेचा गर्व निघून गेला, म्हणली प्रभू तुमचंच खरं होतं. तसं आज विश्वाचा मालक निळोबाराय समोर तुकोबाराय बनून आलाय आणि तडी निळोबाराय डोळा उघडून वर बघानात आणि तुकाराम भजन चालू होतं. तरी सांगितलं अरे निळ्या मी आलोय निळोबा. माझ्या निळोबारायाने डोळे उघडले नाही आणि न डोळे उघडता माझ्या निळोबारायाच्या मुखातून एक शब्द बाहेर पडला, तुझ लागी येथे बोलाविले कोणी, पारखल्या वाचून आला. देवा तुला बोलवलं नाही मग तू कयाचा धावा करीत असे? भगवंताला मृत्यू लोकातून वैकुंठाला जावं लागलं आणि तुकोबरायाला खाली पाठवून दिलं. तुकोबराय खाली आले, निळोबरायाचे प्रबोध पूर्ण केला आणि ते तुकोबराय परत वैकुंठाला गेले. त्या निळोबरायाला गुरुकुण प्राप्त झालेला आली गुरु मुखा वाटे अमृत वचने, त्या अमृत वचनाचा त्या नामाचा जीवनामध्ये एवढा फायदा तो निळोबरायाला झाला की निळोबरायाच्या अंतःकरणामधलं भेद निघून गेलं. अभेद रूपी वृत्ती त्यांना प्राप्त झाली. त्यांच्या जीवनात जो भेद होता, भेदाभेद भ्रम निघून गेला आणि ती वृत्ती त्यांना समानत्व जीवनाला प्राप्त झालं. हे कशामुळे मिळालं? ते निळोबाराय अभंगाच्या नावा मने श्रवणी चिंतनी नाम
जीवनामध्ये नाम फार महत्वाचं आहे, पण ते गुरुकडून प्राप्त झालेलं असावं, परंपरेनं असावं. म्हणून मला सांगतात नाम वाचे. जे माझ्या गुरुकडून मला नाम मिळालं ते मी वाचेनं त्याचं मुखाने घेतलं महाराज. जर हे नाम मुख नामदेवाचं घेत नसेल तर नाथबाबा सांगतात नामाविण मुख सर्पाचे ते जीवान वे काळ सर्प. जर आपलं तोंड भगवंताचं भजन करत नसेल तर ते सर्पाचं बीळ आहे, बीळ. ती जीभ म्हणजे काळ आहे. मग ठरवा तुम्हाला काळन बीळ बनवायचंय, लक्षात ठेवा. म्हणून महाराज सांगतात जे गुरुकडून प्राप्त झालेलं नाम आहे ते मी कानाद्वारे श्रवण केलं. या कानानं श्रवण इंद्रिय म्हणतो याला, यांनी ते ऐकलं पाहिजे. कानी जे पेरले डोळा ते उगवले, व्यापक भरले. महाराज सांगतात जे कानाने तुम्ही ऐकता तेच तोंडाने बोलता. कान चांगले असावे. कानानं चांगलं ऐकावं. आपण काय ऐकतो? तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना, तुम्ही ऐका रे काना. माझ्या विठ्ठलाचे गुण, माझ्या विठ्ठलाचे गुण, तुम्ही ऐकून घ्या. नामस्मरण ऐक, दुसरं ऐकू नको. कानानं ते ऐकावं. जर देवाचं नामस्मरण तुम्ही कानानं ऐकत नसेल तर नाथबाबा सांगतात बैरा झालो या जगी, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही वेदशास्त्र पठण, गर्भी बैरा झालो त्या गुण. बैरा झालो या जगी, नाही मी हरीचं कीर्तन कानानं ऐकलं नाही, पोथी पुराण कधी कानानं श्रवण केलं नाही, आणि म्हणून मी बहिरा झालो या जगामध्ये. पण तुम्हाला बहिर व्हायचं नसेल तर माझ्या देवाचं कानाने ऐकत जा. दिले इंद्रिय हात पाय कान मुख डोळे, बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीव पण बहु. ही अविद्या रूपी लागलेली अनादी काळापासून अविद्या रूपी मायेची झोप घालवायची असेल, हे अज्ञान घालवायचं असेल, आणि तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर कानानं देवाचं ऐका. पोथी पुराण ऐकत जा, ऐकल्यावर समजत. म्हणून देवाचं कानाने ऐकावं. जर एखाद्याच्या भांडणं शिव्या ऐकल्या कानानी काय ऐकता तुम्ही मावशा हो? खालच्या गल्लीत भांडणं चालले, खालच्या, हे तुम्हाला ऐकायला कशाने येतं? कशाने कानाने. शेजारच्या गावातली पोरगी पळून गेली, याचा बोबाटा गावात झाला, कशाने ऐकलं? कशाने? कानाने ऐकलं. आणि जे कानाने ऐकलं तेच तोंडाने. अरे माहित आहे तुम्हाला महाराज गेली ना, आणि ज्याची गेली ती म्हणती महाराज लई चांगली होती हो मै पोरगी. मग गेलीच कशी? चांगली जात नाही. लक्षात ठेवा, जीवाचं पाणी करून सांभाळतात आई बाप. अरे 20 वर्ष काचेच्या भांड्यासारखं तुला जीव लावला, काळजाचा तुकडा जपून ठेवला, आणि त्याला 2 दिवसाच्या आंधळ्या प्रेमासाठी तिने आई बापाच्या नावाला डाग लावला. अगं ताई लक्षात ठेव, तुझ्या देहाचं कातड जरी काढून आई वडिलाच्या पायात घालून शिवलं, त्याची चप्पल करून शिवून जरी दिली ना, तरी आई वडिलाचे उपकार फिटणार नाही. स्वतःच जीव झिजवतो, पण तुझ्यासाठी बाप लोकांचे साल महिने घालतो, आणि तुला असे नखरे सुचते. लक्षात ठेवा कानाने. म्हणून महाराज सांगतात कानानं देवाचं ऐकावं, तोंडानं देवाचं बोलावं. जर देवाचं तोंडाने बोलले नाही, रामकृष्ण हरी विठ्ठल केशव जर तुम्ही म्हटले नाही, तर महाराज सांगतात मुका झालो वाचा गेली. होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुकुत गतवाणी. 4 वेद पाठ होते.
6 शास्त्र माझ्या पाठ होते, मुखोद्गत होते, पण मी तोंडाने विठ्ठल विठ्ठल म्हणलो नाही, मी मुका झालो. तुम्हाला जर मायबापा हो मनुष्य देहाचा सार्थ करायचं असेल आणि या देहाचं कल्याण करून तुमच्या जीवनाचा सार प्राप्त करून घ्यायचा असेल,